कल्याण पश्चिमेकडील गांधारी परिसरात असलेल्या आई एकविरा कलेक्शन या कपड्याच्या दुकानात काही महिला कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने गेल्या. दुकानदाराची नजर चुकवून दुकानातील कपडे घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काय नेमकं तुमच्या दुकानात घडलेलं? काल आम्ही एक कस्टमर आले होते. आमचं जेनवल जे रोज येतं ते माझे मिस्टर हँडल करत होते तिला, आणि तिला दाखवत होता. एक महिला आतमध्ये आली. ती आली आणि बोलली आम्हाला मुलीला कपडे पाहिजे, दाखवते. आणि ती ते सगळं हे करायला लागली पूर्ण. आणि तिने 1-2 ड्रेस साईडला ठेवले. त्याच्यानंतर 2 मिनटात 2 महिला मागून परत आल्या, आणि त्या 2 महिलाबरोबर एक होती, ती तिच्यावर उभी राहिली. आणि ते 2-3 ड्रेस असे उघडे करून असं हे करून कॅमेरे बघितले त्या लोकांनी, आणि कॅमेरा ढाकून ती पाठीमागून एक लेडीज ते ठेवलेले ड्रेस सगळे साडीमध्ये कुठे ठेवले काय कळलं नाही आम्हाला, ठेवले आम्ही. आणि परत गेल्या, एक्झॅक्टली गेल्या 2 गेल्या, एक तीच उभी होती. आमची कस्टमर निघून गेली. परत त्या 2 मागे आल्या. परत त्याने साड्या काय चाळ केला, साड्या पण काढल्या. 2-3 साठी मागे हे दाखवा. त्याने तरी पण लक्ष होता, पण एवढं माहीत नाही की हे करतील. मग त्यांनी ते परत ते फ्रॉक वगैरे असं वरती केलं, कॅमेरा हे केला, दाखवायचा प्रयत्न नाही केला दोघांनी. आणि एक मुलगा होता, त्याला पण ढकलून पुढे दिलं त्यांनी सरळ, की तो पाठी होता उभा, त्याला ढकलून हे दाखवून त्याला पण पाठी केलं. आणि त्याच्यानंतर तिथे 2 मिनटात त्या साड्या आम्ही बघतो तिथल्या परत गायब. आणि त्याच्या मागून नंतर आम्हाला कळलं की तो माल हे झाला. जेव्हा कॅमेऱ्यात झूम केलं तेव्हा कळलं की हे गेल्या म्हणून घेऊन. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण.